हॅलो, नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर 30 दिवसाची अर्थात 5 आठवड्याची जी काही रिव्हिजन सिरीज आपण सुरू केलेलं होतं, सो त्यातील एका नवीन भागामध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. सो या ठिकाणी आपण सायन्स या विषयाअंतर्गत अर्थात जनरल सायन्स संदर्भाने जे 5व्या आठवड्यांमध्ये म्हणजे शेवटच्या आठवड्यांमध्ये जनरल सायन्स या विषयाअंतर्गत जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, ज्यावर आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, सो असे टॉपिक्स आपण या ठिकाणी प्रश्नांच्या माध्यमातून रिवाइज करणार आहोत. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण डे 26 या दिवशी जीवशास्त्र पार्ट 1, ओके, सो जीवशास्त्र अर्थात बायोलॉजीचं पार्ट 1 मधील जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण प्रश्नांच्या माध्यमातून रिवाइज करणार आहोत. ओके, सो या ठिकाणी आपण 15 प्रश्न बघणार आहोत आणि त्याची सविस्तर विश्लेषण देखील आपण बघणार आहोत. ओके, सो शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचा तुम्हाला येणारा राज्यसेवा पूर्व परीक्षा जी एकदम जवळ आलेली आहे तर त्यामध्ये नक्की त्याचा फायदा होईल. ओके, सो एक क्विक रिव्हिजन म्हणून तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. सो थेट लेक्चरला सुरू करूया. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच पेशी संदर्भाने, पेशी असेल किंवा पेशी सिद्धांत त्या संदर्भाने आपल्याला प्रश्न या ठिकाणी दिसून येतो. पहिला प्रश्न, योग्य विधाने ओळखा. ओके, सो प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपल्याला योग्य विधान फाइंड आउट करायचं आहे. विधान काय दिलेलं आहे तर सर्वप्रथम पेशीचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावला. नंतर ब आहे, जिवंत पेशीचा अभ्यास सर्वप्रथम अँटोनी ल्युएनहॉक यांनी केला. क स्टेटमेंट आहे, रॉबर्ट हुकला पहिला सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा पहिला सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ कोणाला म्हटलं जातो. सो आपल्याला या ठिकाणी रॉबर्ट हुकला दिलेला आहे ते बरोबर आहे का ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. नंतर ड स्टेटमेंट आहे, स्लायडेन व श्वान यांनी पेशी सिद्धांत विकसित केलेला आहे. ओके, आता आपल्याला या ठिकाणी पेशी संदर्भाने जी काही इन्फॉर्मेशन आहे, बेसिक इन्फॉर्मेशन पेशी सिद्धांत त्या संदर्भाने आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो 1665 मध्ये रॉबर्ट हुक यांनी मायक्रोग्राफिया या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी जो काही संशोधन केलेलं होतं, संशोधन कशावर केलेलं होतं तर लाकडी बुचाचा पातळ थरकाप घेऊन, ओके, सो लाकडी बुचाचा जे काही पातळ थरकाप होते तर त्या पार्टिकलच्या अध्ययनाद्वारे त्यांनी जे काही सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे अध्ययन करताना त्यांना असं दिसून आले की त्यामध्ये जे बारीक बारीक किंवा अतिसूक्ष्म असे पेशी त्यांना दिसून आले. ओके, सो मृत पेशी होत्या त्या आणि त्यावरून त्यांनी सजीवांची जी काही रेखाचित्रे आहेत किंवा वर्णने आहेत तर या मायक्रोग्राफियामध्ये केलेले आहेत. ओके, सो या थराद्वारे त्यांनी पेशीचे अध्ययन केलेले होते आणि सूक्ष्मदर्शकाच्या या शोधामुळे हुक यांनी या पेशीचा शोध लावला. म्हणजेच काय तर थोडक्यात सर्वप्रथम पेशीचा शोध कोणी लावला असा प्रश्न आला तर रॉबर्ट हुक. ओके, सो रॉबर्ट हुक लक्षात ठेवा 1665 मध्ये त्यांचं पुस्तकाचं नाव आहे मायक्रोग्राफिया. त्यामध्ये त्यांनी या रिसर्च बद्दल जी काही माहिती आहे ती पब्लिश केलेली होती. त्यानंतर आहे अँटोन व्हॅन ल्युएनहॉक. ओके, सो अँटोन व्हॅन ल्युएनहॉक प्रोनाउन्सिएशन तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. यांनी सर्वप्रथम जे काही मॉडिफाईड सूक्ष्मदर्शक आहे, ओके, सो या मॉडिफाईड मायक्रोस्कोपद्वारे 1674 मध्ये तलावातील पाण्यामध्ये जे काही मुक्तपणे आणि जिवंत असे शैवाल आहेत, ओके, त्या शैवाळमधील जे स्पायरोगायरा प्रकारचे शैवाल आहेत त्या शैवालांचे जे पेशी आहेत तर पेशींचा सर्वप्रथम शोध त्यांनी लावलेला होता. आता त्या स्पायरोगायरा अर्थात शैवाळांचा अभ्यास करताना जिवंत पेशीचा शोध कोणी लावला असा प्रश्न आला तर लक्षात ठेवा अँटोन व्हॅन ल्युएन. थोडक्यात जिवंत पेशीवर अध्ययन करण्याचे जे काही कार्य आहे ते यांनी केलेलं आहे. याआधी जे रॉबर्ट हुक होते तर त्याने मृत पेशीचा थोडक्यात लाकडी बुचाचा पातळ थर घेतलेला होता, ते मृत होतं. ओके, सो डेथ सेल होतं. मात्र यांनी जिवंत पेशींचं अध्ययन केलेलं आहे आणि म्हणूनच जिवंत पेशींचा अभ्यास करणारे जे शास्त्रज्ञ म्हणून या अँटोनी ल्युएनहॉक, ओके, सो किंवा अँटोनी व्हॅन ल्युएनहॉक अशा पद्धतीने त्यांना म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं. आता जिवंत पेशीचा सर्वप्रथम जो काही शोध आहे तो यांनी लावलेला होता अँटोनी व्हॅन ल्युएनहॉक यांनी. त्यांनी सजीव पेशींचे निरीक्षण केले आणि त्यांना ॲनिमल क्यूल्स, ओके, सो लक्षात ठेवा ॲनिमल क्यूल्स, ओके, सो ॲनिमल क्यूल या नावाने त्यांनी या जिवंत पेशींना नाव दिलेले होते. ओके, सो ॲनिमल क्यूल आणि म्हणून त्यांनाच, ओके, सो लक्षात ठेवा आणि म्हणून त्यांना अर्थात ल्युएनहॉक यांना पहिला सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. शास्त्रीय पेशी सिद्धांत, ओके, आता शास्त्रीय पेशी सिद्धांत सर्वप्रथम थिओडोर स्वान यांनी 1839 मध्ये मांडला. आता पेशी सिद्धांत यापूर्वी आपण पेशी बघितले की मृत पेशी आणि जिवंत पेशी कोणी शोधलेलं होतं तर मृत पेशी शोधलेलं होतं रॉबर्ट हुक, यांनी सर्वप्रथम पेशीचा अभ्यास केलेला होता म्हणून त्याला पेशीचा शोध किंवा पेशीच्या शोधाचे जनक, पेशीशास्त्राचे जनक या एकंदरीत रॉबर्ट हुकला म्हटलं जातं. तर जिवंत पेशीचे शोध कोणी लावलेला तर अँटोन व्हॅन ल्युएनहॉक यांनी लावलेला होता. आता पेशी सिद्धांतामध्ये थिओडोर स्वान यांनी सर्वप्रथम
जी संकल्पना आहे ती मांडलेली आहे 1839 मध्ये. या सिद्धांतामध्ये हे जे काही पेशी सिद्धांत आहे ते एकंदरीत 3 भागांमध्ये डेव्हलप झालेले आहे. पहिल्या भागात सर्व सजीव हे पेशींचे बनलेले आहेत अशा पद्धतीची जी संकल्पना आहे ती या स्वान यांनी मांडलेली आहे. ओके, सो जे काही सजीव आहे सध्या भूतलावर ते सर्व सजीव हे आधी अस्तित्वात असलेल्या पेशींपासून बनलेले आहेत अशा पद्धतीने मांडलेले आहे. तर दुसऱ्या भागामध्ये ही पेशी जीवनाची एक मूलभूत एकके आहेत. ओके, फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ अशा पद्धतीने या पेशी सिद्धांतामध्ये या पेशीबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. हे भाग 1838 मध्ये स्वान, ओके, कोण, थिओडोर स्वान आणि मॅथियस स्लेडन, ओके, सो स्वान आणि स्लेडन यांनी वनस्पती आणि प्राण्यांच्या पेशीच्या निरीक्षणा केल्यानंतर जीवनाची मूलभूत एकके पेशी आहेत अशा पद्धतीने निष्कर्ष त्यांनी मांडलेला होता. आणि तिसऱ्या भागात आपल्याला दिसून येतो की यामध्ये आधी अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच नवीन पेशीचा जन्म झाला अशा पद्धतीचा जो सिद्धांत आहे तो एकंदरीत रुडॉल्फ विर्शॉ यांनी 1858 मध्ये मांडलेला आहे. सो आधी अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच नवीन पेशी तयार झाली हे कोणी मांडलेलं आहे तर रुडॉल्फ विर्शॉ हे देखील या पेशी सिद्धांताचाच पार्ट आहे. सो सर्वप्रथम स्वान यांनी, त्यानंतर स्लेडन व श्वान आणि रुडॉल्फ विर्शॉ, सो हे तीनही जे शास्त्रज्ञ आहेत ते या पेशी सिद्धांताशी संबंधित आहेत. ओके, सो या ठिकाणी जे रुडॉल्फ विर्शॉ यांनी पेशी सिद्धांत मांडलेलं होतं तर त्यामध्ये ओमनिस सेल्युला ई सेल्युला अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे, ज्याचा अर्थ होतो सर्व पेशी हे पेशीमधूनच येतात किंवा सर्व पेशी हे पेशीमधूनच निर्माण होतात अशा पद्धतीने त्याचा अर्थ ग्रीक भाषेमध्ये होतो आहे. ओके, आता आपण प्रश्नाकडे येऊया. सर्वप्रथम पेशीचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावला का? बरोबर आहे, मृत पेशी होती ती. सो लाकडी भुजाचा पातळ थरकाप घेऊन त्यांनी तो सर्वप्रथम पेशीचा शोध लावलेला आहे. त्यानंतर आहे जिवंत पेशीचा अभ्यास सर्वप्रथम अँटोनी व्हॅन ल्युएनहॉक यांनी केला, हे देखील आपण बघितलेलं आहे. ओके, जो काही शैवाल वर्गातील स्पायरोगायर आहे तर त्या जिवंत स्पायरोगायर या पेशीचा अभ्यास त्यांनी केलेला, त्यामुळे ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. क स्टेटमेंट आहे रॉबर्ट हुकला पहिला सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. आता आपण बघितलेलं आहे की जिवंत पेशीचा शोध लावल्या कारणाने अँटोनी ल्युएनहॉकला पहिला सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो आहे. त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी रॉबर्ट हुक दिलेलं आहे, त्यामुळे हे जे काही विधान आहे ते चुकीचं आहे. आणि ड दिलेलं आहे स्लायडेन व स्वान यांनी पेशी सिद्धांत विकसित केले. सो ड जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. स्लायडेन आणि स्वान बघितलेलं आहे, सोबतच विर्शॉ देखील यांच्यात समाविष्ट होता. ओके, सो अशा पद्धतीने क विधान चुकीचं आहे आणि क जर आपण एलिमिनेट केलं तर आपल्याला योग्य पर्याय मिळतो आहे. ओके, सो क या ठिकाणी आहे. क परत तिसऱ्या ऑप्शन मध्ये आणि चौथ्या ऑप्शन मध्ये क आहे, मात्र पर्याय क्रमांक 2 मध्ये अ, ब आणि ड या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे खालील विधाने कोणत्या पेशी अंगके, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेल ऑर्गेनल म्हणत असतो, ओके, सो कोणत्या पेशी अंगके संदर्भात दिलेल्या आहे. अ, याचा शोध अल्बर्ट वन कोलिकर यांनी लावला. ब आहे यावर दुहेरी पटलाचे आवरण असते. त्यानंतर क त्यांना स्वतःचा डीएनए असल्यामुळे स्वतःसाठी प्रथिने देखील तयार करू शकतात. ओके, सो प्रोटीन सिंथेसिस ते आपल्या या स्ट्रक्चर मध्ये करू शकतात. आणि ड स्टेटमेंट आहे त्यांना ऊर्जा निर्मितीचे केंद्र म्हटले जाते. आता या एका ड या विधानावरून तुम्हाला या प्रश्नाचे योग्य आन्सर मिळालेलं असेल. ओके, सो ते आहे तंतुकणिका, ज्याला आपण मिटोकॉन्ड्रिया म्हणत असतो. ओके, सो मिटोकॉन्ड्रिया संदर्भात हे विधान दिलेलं आहे. सो त्याविषयी आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत. आता मिटोकॉन्ड्रिया ज्याला आपण तंतुकणिका या शब्दाने आपण मराठीत म्हणत असतो. ओके, सो मराठीमध्ये तंतुकणिका हा शब्द वापरत असतो. मिटोकॉन्ड्रिया किंवा मायटोकॉन्ड्रिया ज्याला बऱ्याचदा पेशीचे ऊर्जा केंद्र, सो पेशीचे ऊर्जा केंद्र ज्याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलं जातो आहे इंग्लिशमध्ये, सो ते देखील लक्षात ठेवा. प्रथम 1857 मध्ये याचा तंतुकणिकेचा प्रथम शोध कोणी लावलेला आहे तर प्रथमतः फिजिओलॉजिस्ट होते अल्बर्ट वान कोलिकर. ओके, सो अल्बर्ट वान कोलिकर यांनी 1857 मध्ये या तंतुकणिकेचा शोध लावलेला, मात्र त्याला मिटोकॉन्ड्रिया हे नाव अद्याप देखील त्यांनी दिलेलं नव्हतं. ओके, सो शोध कोणी लावला तर अल्बर्ट वान कोलिकर यांनी. पुढे 1886 मध्ये रिचर्ड आल्टमॅन, ओके, सो रिचर्ड आल्टमॅन यांनी जीवजंतू अर्थात बायोब्लास्ट अशा पद्धतीने या तंतुकणिकेला दिलेलं होतं. ओके, सो तंतुकणिकेला अर्थात मिटोकॉन्ड्रियल नाव काय दिलेलं होतं तर बायोब्लास्ट, कोणी, रिचर्ड आल्टमॅन यांनी 1886 मध्ये. त्यानंतर साधारणतः 12 वर्षानंतर कार्ल बेंडा नावाचे जे काही संशोधक होते, सो या कार्ल बेंडा या नावाच्या संशोधकाने या सेल ऑर्गेनेलला खऱ्या अर्थानं जे काही मायटोकॉन्ड्रिया आपण म्हणत असतो, ओके, सो मायटोकॉन्ड्रिया या नावाने आपण संबोधत असतो. सो हे जे काही नाव दिलेलं आहे कार्ल बेंडा यांनी दिलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा. शोध कोणी लावला तर अल्बर्ट वान कोलिकर. बायोब्लास्ट कोणी म्हटलेलं आहे तर रिचर्ड आल्टमॅन यांनी म्हटलेलं आहे. आणि
मायटोकॉन्ड्रिया किंवा तंतुकणिका हे जे काही नाव आहे ते कार्ल बेंडा यांनी दिलेलं आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. मायटोकॉन्ड्रिया हे सर्व युकॅरियोटिक पेशींच्या सायटोप्लाझम मध्ये आपल्याला दिसून येतात. सायटोप्लाझम म्हणजे काय तर सेल ऑर्गॅनिझम मध्ये जे काही सायटोप्लाझम असते ज्याला आपण पेशीद्रव्य म्हणत असतो, तर त्या पेशीद्रव्यामध्ये सर्व युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक काय आहे ते तुम्हाला माहितीच असेल. ओके, सो या युकॅरियोटिक सायटोप्लाझम मध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रिया दिसून येतात. आणि या विशेषतः हे एक उपस्थित आवरणबद्ध ऑर्गेनेल असतात. ओके, सो यामध्ये दुहेरी स्वरूपाचे आवरण असते. सो जे पेशीद्वारे वापरल्या जाणाऱ्या मुख्य ऊर्जा ज्याला आपण एटीपी म्हणत असतो, ओके, एडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, सो या एटीपी तयार करण्याचे कार्य या मिटोकॉन्ड्रियाच्या माध्यमातून केले जात आहे. बाह्य आवरण आणि आतील आवरण अनुक्रमे प्रथिने आणि फॉस्फोलिपिड्स पासून बनलेले असतात. जे काही बाहेरील आवरण असते ते एकंदरीत प्रथिनांपासून, तर आतील आवरण हे फॉस्फोलिपिड्स पासून बनलेले असतात. ओके, सो या ठिकाणी मॅप या डायग्रामच्या स्वरूपात देखील आपल्याला दिसून येईल. ओके, सो आउटर मेम्ब्रेन अर्थात बाह्य आवरण आणि आतील आवरण. सो हे बाह्य आवरण एकंदरीतच प्रथिनांपासून, ओके, आणि आतील आवरण फॉस्फोलिपिड्स पासून बनलेले असतात. आतील थराला आता आतील जे काही थर असते तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर ही एकंदरीत जी रचना असते ती अशा पद्धतीने गुंतागुंतीची रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ओके, सो ही एकंदरीत अशा पद्धतीने गुंतागुंतीची रचना आपल्याला या मिटोकॉन्ड्रियामध्ये दिसून येतो. आणि अनेक घड्या असतात जे क्रिस्टी नावाच्या स्तरित रचनांनी तयार झालेले असतात. ओके, सो क्रिस्टी नावाच्या रचनांनी हे जे काही घड्या आहेत ते तयार झालेले आहेत, तो हे लक्षात ठेवा. आता यामध्ये रायबोझोम्स, ओके, रायबोझोम्स म्हणजे काय तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही डॉट डॉट या ठिकाणी दिलेलं आहे त्यालाच आपण रायबोझोम्स म्हणत असतो. ओके, सो यात रायबोझोम्स, त्यानंतर आहे अकार्बनिक आयन असते, मिटोकॉन्ड्रियल डीएनए असतो, न्यूक्लियोटाइड असतो, ओके, सेंद्रिय रेणू असतात. आता यांना स्वतःचा डीएनए असल्यामुळे, ओके, सो मिटोकॉन्ड्रियाला स्वतःचा डीएनए असल्यामुळे ते प्रथिन संश्लेषण करू शकतात. ओके, सो प्रोटीन सिंथेसिस घडवून आणू शकतात. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. वनस्पती पेशीत डॅश डॅश याला पेशी ऊर्जा केंद्र, याला पॉवर हाऊस ऑफ प्लांट सेल म्हणून ओळखले जाते. सो कशाला पॉवर हाऊस ऑफ प्लांट सेल म्हणून ओळखले जाते असा प्रश्न आहे. अ केंद्रक अर्थात न्यूक्लियस, ब आहे तारकाकाय सेंट्रोझोम, नंतर आहे गोल्गी संकुल अर्थात गोल्गी कॉम्प्लेक्स, आणि चौथा आहे हरितलवके अर्थात क्लोरोप्लास्ट. ओके, सो कशाला पॉवर हाऊस ऑफ प्लांट सेल म्हणून ओळखले जातो. मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलेलं आहे पॉवर हाऊस ऑफ सेल कशाला म्हटलं जातो, तर मिटोकॉन्ड्रिया अर्थात तंतुकणिकेला. मात्र प्लांट मधील जे काही पॉवर हाऊस ऑफ प्लांट सेल कशाला म्हटलं जातं, सो लक्षात ठेवा जे काही हरितलवके ज्याला आपण क्लोरोप्लास्ट अशा पद्धतीने मराठीमध्ये सॉरी इंग्लिशमध्ये म्हणत असतो क्लोरोप्लास्ट, आणि त्याला हरितलवके हे मराठी शब्द आहे. सो क्लोरोप्लास्ट अर्थात हरितलवके वनस्पती पेशी आणि काही शैवाळांच्या पेशीमध्ये आढळणारे सर्वात महत्वाचा रंगद्रव्य म्हणून आपण त्याच्याकडे बघित असतो. ओके, सो सजीवक म्हणजेच काय तर रंगद्रव्य, आणि विशेषतः पेशीला हिरवा रंग देण्याचे कार्य या क्लोरोप्लास्टच्या माध्यमातून होतो. प्रकाश संश्लेषण अर्थात फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये हे अत्यावश्यक असतो. ओके, सो विदाउट क्लोरोप्लास्ट आपण जे काही वनस्पती आहे वनस्पती प्रकाश संश्लेषण घडवून आणू शकत नाही, कारण क्लोरोप्लास्ट मध्ये जे काही ग्रॅनम आणि स्ट्रोमा असतो तर त्याच्यामध्ये जे काही प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून जे काही ऊर्जा प्राप्त केलेली असते तर त्या स्ट्रोमा आणि ग्रॅनम मार्फत ते पुढे प्रत्येक पेशींकडे पाठवले जाते. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो प्रकाश संश्लेषणासाठी हे जे काही क्लोरोप्लास्ट आहे किंवा पेशी हरितलवके ते अत्यंत महत्वाचे असतात. आता एक आवरण असते ज्याला स्ट्रोमा, ओके, स्ट्रोमा, आणि या स्ट्रोमामध्ये लहान आणि फ्लॅट डिस्क सारख्या जे काही संरचना असतात ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ओके, सो अशा पद्धतीने डिस्क सारख्या संरचना या ठिकाणी प्राप्ती झालेल्या आहे. ओके, ते एकमेकांवर रचले गेलेले आहे. थॅलोकॉइड देखील असतात. ओके, सो थॅलोकॉइड देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे काही प्रकाश संश्लेषण आहे ते बघणार आहोत, आणि त्यामध्ये देखील आपण थॅलोकॉइड आणि स्ट्रोमा विषयी त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण कशा पद्धतीने होतं ते बघणार आहोत. ओके, सो यामध्ये प्रकाश संश्लेषणाची जी काही प्रक्रिया आहे ती पार पडत असते, आणि फंक्शन काय आहे तर या क्लोरोप्लास्टचे तर प्रकाश संश्लेषण. ओके, आता बघितल्याप्रमाणे ज्यामध्ये सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे उपयोग करून एकंदरीतच ग्लुकोजमध्ये आणि ऑक्सिजन तयार करण्याची जी काही प्रक्रिया आहे, थोडक्यात स्वतःसाठी ऊर्जा तयार करण्याचे जे कार्य आहे ते वनस्पती या क्लोरोप्लास्टच्या माध्यमातून करत असतो. प्रकाश प्रतिक्रिया लाईट रिॲक्शनसाठी आणि केल्विन सायकल या माध्यमातून ऊर्जा तयार करतो. ओके, सो वनस्पती शोषणामध्ये देखील हे पार्ट जे काही क्लोरोप्लास्ट आहे ते
कार्यान्वित झालेलं असतं. ओके, सो थोडक्यात त्यामध्ये देखील यांचा क्लोरोप्लास्टचा सहभाग असतो. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, पॉवर हाऊस ऑफ प्लांट सेल कशाला म्हटला जातो, असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं हरित लवके. ओके, सो या ठिकाणी याच्यामध्ये दिलेलं नाही तरी देखील लक्षात ठेवा, हरित लवके याला पॉवर हाऊस ऑफ प्लांट सेल म्हणून ओळखलं जातं. ओके, सो अर्थात वनस्पतीचे ऊर्जा केंद्र. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालील योग्य विधाने ओळखा. अ, वॉटसन व क्रिक यांनी DNA ची प्रतिकृती तयार केली. त्यानंतर ब आहे, प्रथिन संश्लेषणाच्या वेळी DNA चा एक धागा दुसऱ्या धाग्याशी जोडला जातो, त्यावेळी ए हा जी बरोबर तर सी हा टी बरोबर पूरकपणे जोडला जातो. आणि क स्टेटमेंट आहे, प्रथिन संश्लेषण हे पेशीद्रव्यात घडत असते. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रथिन संश्लेषण किंवा प्रोटीन सिंथेसिस संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता प्रथिन संश्लेषण म्हणजे काय, तर प्रथिनांचे संश्लेषण घडवून आणणे. थोडक्यात जे काही DNA रेप्लिकेशन वगैरे माध्यमातून आपण प्रथिन संश्लेषण आपण बघितलेलं आहे, तुम्ही वाचलेलं असेल. ओके, तर थोडक्यात न्यूक्लियस मधील जो काही DNA असतो, तर DNA हे बाहेर असलेल्या सायटोप्लाझम मधील RNA च्या माध्यमातून त्या न्यूक्लियस मध्ये DNA कडे जे काही एखाद्या प्रोटीन संदर्भांची इन्फॉर्मेशन असेल ते गॅदर करून त्याच्यापासून ऊर्जा तयार करण्यासाठी आणि प्रोटीन सिंथेसिस घडवून आणण्यासाठी RNA, mRNA असेल, rRNA असतील किंवा tRNA या तीनही RNA च्या माध्यमातून ते प्रोटीन ज्याला आपण प्रथिन संश्लेषण मराठीमध्ये म्हणत असतो आणि इंग्लिशमध्ये प्रोटीन सिंथेसिस ही जी काही प्रक्रिया आहे ती पार पाडली जाते. ओके, तर त्या संदर्भाने आपण DNA ची जी काही जोडी आहे, DNA संदर्भात जे काही नायट्रोजन बेसिस कशा पद्धतीने जोडले जातो, तर ते या ठिकाणी आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे. सो 1953 मध्ये, ओके, सो 1953 मध्ये जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी DNA चे जे काही डबल हेलिक्स मॉडेल आहे ते शोधून काढलेले आहे. ओके, आणि या DNA संदर्भाने जे काही शोध केल्यामुळे जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांना या DNA च्या शोधकर्ता किंवा DNA च्या प्रतिकृती तयार करण्यासाठी जी काही क्रेडिट आहे ती दिली जाते. ओके, सो DNA ची प्रतिकृती कोणी तयार केली असा जर प्रश्न आला असेल तर लक्षात ठेवा, जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी तयार केलेला आहे 1953 मध्ये. आता तुमच्यासाठी प्रश्न असेल की DNA आणि RNA चा शोध कोणी लावलेला आहे, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात. ओके, सो ते बघूयात किती तुम्हाला लक्षात आहे ते. आता यामध्ये दोन तंतू किंवा फायबर जे असतात ते एकमेकांना अँटी पॅरेलल अर्थात ठिकाणी काय दिलेलं आहे, अँटी पॅरेलल असे जुळलेले असतात. ओके, सो यालाच डबल हेलिक्स म्हटलं गेलं आहे. सो अँटी पॅरेलल अशा पद्धतीने जी रचना आहे ती तयार झालेली आहे. ओके, सो यालाच आपण DNA म्हणत असतो. सो याला अँटी पॅरेलल डबल हेलिक्स बॉन्डने हे जोडलेलं असतं दुहेरी रचनेने. ओके, सो आणि याची एकंदरीत रचना आहे ती एकंदरीत दोन फायबर न्यूक्लियोटाइडच्या माध्यमातून ही तयार झालेली असते. आता या न्यूक्लियोटाइड्स मध्ये, ओके, सो न्यूक्लियोटाइड्स मध्ये फॉस्फेट गट, नंतर आहे शुगर गट आणि बेस नायट्रोजन जो बेस आहे त्यामध्ये ATCG या नायट्रोजन बेसचा वापर केला जातो. ओके, सो ATCG म्हणजे काय, तर ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन आणि ग्वानिन अशा पद्धतीने जे काही नाव आहे ते लक्षात ठेवायचं. सो चार जे काही बेसिस आहेत ATCG हे आपल्याला DNA मध्ये दिसून येतो. RNA मध्ये सेम जे काही नायट्रोजन बेस आहे ते दिसून येतो, मात्र त्या RNA मध्ये थायमिन ऐवजी युरेसिल, ओके, सो युरेसिल नावाचं जे काही नायट्रोजन बेस आहे ते आपल्याला दिसून येतो. आता या तिन्हींना, ओके, सो फॉस्फेट गट, नंतर शुगर गट असेल आणि नायट्रोजन बेस असेल, सो या तीनही घटकाला आपण न्यूक्लियोटाइड म्हणत असतो. आणि केवळ फॉस्फेट गट आणि शुगर असेल तर त्याला आपण न्यूक्लियोसाइड म्हणत असतो. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. आता पेअरिंग कशी असते यांची, जेव्हा प्रोटीन सिंथेसिस घडून आणतात तर पेअरिंग कशी असते, तर ए हा नेहमी टी सोबत जोडी बनवत असतो, सी हा नेहमी जी सोबत, ओके, सो सी हा नेहमी जी सोबत किंवा जी हा नेहमी सी सोबत. ओके, सो जी सी किंवा सी जी आणि टी ए किंवा ए टी, ए हा टी सोबत किंवा टी हा ए सोबत, सी हा जी सोबत किंवा जी हा सी सोबत, अशा पद्धतीने ते दोन्ही एकमेकांशी जोडी बनवत असतात. ओके, सो अशा पद्धतीने जी काही प्रोटीन सिंथेसिस आहे ते घडवून आणत असतो. ओके, सो ॲडेनिन अर्थात हे जे नेहमी थायमिन सोबत जोडी बनवतो. ओके, सो ॲडेनिन हे नेहमी थायमिन सोबत जोडी बनवतो, अर्थात ए हा नेहमी टी सोबत, ए हा नेहमी टी सोबत जोडी बनवतो. तर सायटोसिन अर्थात सी हा नेहमी जी सोबत, ओके, सो सी हा नेहमी जी सोबत अर्थात ग्वानिन सोबत जोडी बनवत असतो. सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. वॉटसन आणि क्रिक यांनी DNA ची प्रतिकृती तयार केली, बरोबर आहे.
आता प्रथिन संश्लेषणाच्या वेळी डीएनएचा एक धागा दुसऱ्या धाग्याशी कशा पद्धतीने जोडी बनवतो? सो ए हा जी सोबत बनवतो का? तर ए हा टी सोबत बनवतो. एटीजीसी आपण म्हणत असतो. ओके, सो एटीजीसी लक्षात ठेवा. एटीजीसी किंवा सीजीटीए किंवा एटीजीसी किंवा टीए सीजी. ओके, सो अशा पद्धतीने सो नेहमी लक्षात ठेवायचं ए हा टी सोबत, जी हा सी सोबत किंवा सी हा जी सोबत, टी हा ए सोबत अशा पद्धतीने जे काही जोडी आहे ती एकंदरीत नायट्रोजन पूरक जोडी ते बनवत असतात. So या ठिकाणी जे दिलेलं आहे ए हा जी सोबत आणि टी हा सी सोबत हे चुकीचं आहे. सो ब चुकीचं असल्या कारणाने आपण ब जर पर्याय एलिमिनेट केलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे तीनही पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो आणि आपल्याकडे शिल्लक असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. ओके, आणि तेच या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता प्रथिन संश्लेषण कुठं घडून येतो तर पेशी द्रव्यामध्ये. ओके, सो न्यूक्लियस असतो तर न्यूक्लियसचे बाहेर जे काही एकंदरीत पेशी घटकात आपल्याला न्यूक्लियस आणि त्याच्या बाहेर जे काही सायटोप्लाझम असतो. ओके, सो पेशी द्रव्य, सो त्या पेशी द्रव्यामध्ये हे जे काही प्रथिन संश्लेषण आहे ते घडत असतो. ओके, सो लक्षात ठेवायचं. सो अ आणि क या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सूत्री विभाजन. ओके, सो सूत्री विभाजन ज्याला आपण मिटोसिस संदर्भात योग्य विधान ओळखा. अ हे पेशी केवळ एकदाच विभाजित होते. नंतर ब आहे हे पेशी विभाजन कायिक पेशीमध्ये घडून येतो. ओके, सो हे विभाजन विशेषतः कायिक पेशीमध्ये घडून येतो का? क आहे पूर्वावस्था ज्याला प्रोफेज म्हटलं गेलेलं आहे. सो पूर्वावस्था हा पेशी विभाजनाचा पहिला टप्पा असतो आणि ड विधान आहे सूत्री विभाजनाच्या शेवटी पेशी द्रव्याचे विभाजन होते. त्याला सायटोप्लाझम किंवा सायटोकायनेसिस देखील म्हटलं जातं. या संदर्भात आपल्याला योग्य विधान काय आहे ते विचारलेलं आहे. आता पेशी विभाजनासंदर्भाने दोन गोष्टी आपण किंवा दोन जे पेशी विभाजन आहेत ते आपण बघत असतो. एक आहे सूत्री विभाजन ज्याला मिटोसिस म्हटलं जातो आणि एक आहे अर्धसूत्री विभाजन. सो अर्धसूत्री विभाजन लक्षात ठेवा. अर्धसूत्री विभाजन ज्याला आपण इंग्लिशमध्ये मायोसिस, ओके, सो मायोसिस या नावाने संबोधत असतो. ओके, सो आता हे जे काही पेशी विभाजनासंदर्भात जे मिटोसिस आहे मिटोसिस एकंदरीतच कायिक पेशींमध्ये घडून येत असतो. कायिक पेशीमध्ये ज्याला आपण सोमॅटिक सेल. ओके, सो सोमॅटिक सेलमध्ये आपल्याला दिसून येतो सोमॅटिक सेल आणि जे मायोसिस आहे किंवा मियोसिस आहे ते एकंदरीतच जर्म सेलमध्ये. ओके, सो जनन पेशी ज्याला आपण म्हणत असतो त्यामध्ये दिसून येतो. सो अशा पद्धतीने सोमॅटिक सेल म्हणजे कायिक पेशीमध्ये आपल्याला पेशी जे काही सूत्री विभाजन आहे किंवा मिटोसिस आहे ते दिसून येतो आणि हे एकदाच विभाजित होत असतो. ते आपण बघणार आहोत कशा पद्धतीने एकदाच विभाजित होतो. प्रोफेज, अॅनाफेज, मेटाफेज, टेलोफेज आणि सायटोकायनेसिस अशा पद्धतीने ही जी काही सूत्री विभाजनाची जी काही विविध टप्पे आहेत ते देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके, आणि या सूत्री विभाजनाच्या शेवटी शेवटचा जो टप्पा आहे तो पेशी द्रव्याचे विभाजन होत असते. ओके, सो अशा पद्धतीने जे काही सायटोप्लाझम आहे एक सायटोप्लाझमचे दोन सायटोप्लाझम मध्ये रूपांतर होऊन ते परत अशा पद्धतीने दोन पेशी तयार होत असतात. ओके, सो पॅरेंट पेशीपासून एक डॉटर पेशी अशा पद्धतीने ते तयार होत असते. ओके, सो या ठिकाणी अ ब क ड पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता आपण मायटोसिस प्रक्रिया काय आहे ते बघणार आहोत. सो मायटोसिस हा एक पेशी विभाजनाचा प्रकार आपल्याला दिसून येतो. यात एक आई पेशीपासून दोन समान कन्या पेशींमध्ये विभाजित होतो. थोडक्यात काय आता इंग्लिश मध्ये दिलेलं होतं, सो मराठी त्या ठिकाणी मी ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आई पेशी म्हणजे काय तर मदर सेल. सो एका मदर सेल पासून दोन डॉटर सेल तयार होत असतात. ओके, सो दोन डॉटर सेल तयार होत असतात आणि यांची जी काही स्ट्रक्चर आहे ते या मदर सेल पासून जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ते त्यांच्यामध्ये या मिटोसिस प्रक्रियेच्या माध्यमातून जी स्थानांतर आहे ती होत असते. ओके, सो जेनेटिक्स इन्फॉर्मेशन यांच्यामध्ये ट्रान्सफर होत असतो. सो कशा पद्धतीने मिटोसिस प्रक्रियेत हे सोमॅटिक सेलच्या बाबतीत जे इन्फॉर्मेशन आहे होतं तर ते ट्रान्सलेशन कशा पद्धतीने होतं तुम्ही युट्यूबवर ते सर्च करू शकता. ॲनिमेशनच्या माध्यमातून बरेच असे जे काही इन्स्टिट्यूशन आहे त्यांनी अपलोड केलेलं आहे. ओके, सो तो तुम्हाला कळेल. आता मायटोसिस प्रक्रियेचे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतो. सो 4 प्रमुख टप्प्यांमध्ये विभागले जातात. याच्यामध्ये प्रोफेज त्याला प्रोफेज म्हटलं गेले त्यांना मेटाफेज, अॅनाफेज, टेलोफेज आणि याशिवाय हे जे काही 4 मुख्य पहिली प्रक्रिया आहे. त्यानंतर आहे काही सजीवांमध्ये मायटोसिसच्या शेवटी सायटोकायनेसिस ही जे काही टप्पा आहे ते देखील आपल्याला दिसून येतो. ओके, तो प्रमुख टप्पा प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज आणि टेलोफेज आणि शेवटचा जो टप्पा असतो त्याला सायटोकायनेसिस म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो सायटोकायनेसिस जे या सायटोकायनेसिसच्या प्रक्रियेनंतर दोन पेशी द्रव्याचे
किंवा पेशी जो द्रव्य असतो मदर सेलमध्ये त्याचे दोन भागामध्ये किंवा दोन डॉटर सेलमध्ये ते डिवाइड होतं. ओके, सो या ठिकाणी प्रोफेज, त्यानंतर आहे प्रोमेटाफेज. ओके, सो प्रोफेज, मेटाफेज, त्यानंतर अनाफेज आणि टेलोफेज अशा पद्धतीने त्याचे डिवायडेशन झालेलं असतं. आणि या ठिकाणी एक पेशीद्रव्य आणि या ठिकाणी दुसरा पेशीद्रव्य हे एका मदर सेल पासून असे दोन डॉटर सेल तयार झालेले असतात. ओके, सो दोन डॉटर सेल तयार होत असतो. सो यालाच मिटोसिस प्रक्रिया म्हटलं गेलेलं आहे. आणि मेयोसिस प्रक्रिया ही दोन स्टेजेसमध्ये घडून येतो. आपण बघितलं की मिटोसिस प्रक्रिया ही फक्त एका स्टेजमध्ये घडून येतो आहे. ओके, सो एकदाच घडून येतो. तर मेयोसिस प्रक्रिया ही दोनदा घडून येतो आहे. ओके, सो दोनदा म्हणजे काय, तर प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. त्यानंतर परत याच्यामध्ये अजून जे जर्म सेल असतात तर त्याचे परत डिवायडेशन होऊन ते मेटाफेज, प्रोफेज, मेटाफेज, टेलोफेज अशा पद्धतीने त्याच्यामध्ये परत रूपांतर होत असतं. ओके, सो मिओफेज हे दोन टप्प्यांमध्ये किंवा दोन स्टेजेसमध्ये घडून येतं. तर मिटोसिस, ओके, ज्याला आपण सूत्री विभाजन म्हणतो, आणि मिओसिस म्हणजे काय, तर अर्धसूत्री विभाजन. सो सूत्री विभाजन हे एकदाच घडून येतं. सो एकदाच लक्षात ठेवा. आणि अर्धसूत्री विभाजन हे दोनदा घडून येत असतो. सो ही जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते लक्षात ठेवा. आता मायटोसिसचे महत्त्व दिलेले आहे ते तुम्ही नंतर वाचून घ्या, ज्याच्यामध्ये सजीवांची वाढ करणे, एक पेशी विभाजित होऊन त्याचे दोन नवीन पेशी तयार होतात, जखमा बरं करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ओके, सो नवीन पेशी निर्मिती मायटोसिस प्रक्रियेमुळे होतं. काही सजीवांमध्ये जसे की वनस्पती आणि सूक्ष्मजीव मायटोसिसद्वारे लैंगिक प्रजनन देखील घडून येऊ शकतो. ओके, सो हे या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. सो अ, ब, क, ड पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. मानवी व प्राणी ऊतीच्या अभ्यासाला डॅश डॅश असे म्हणतात. ओके, सो अशा पद्धतीच्या स्ट्रेट फॉरवर्ड देखील प्रश्न आपल्याला आयोगाने यापूर्वी विचारलेला आहे. त्यामुळे हे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहे. सो मानवी व प्राणी ऊतीच्या अभ्यासाला काय म्हटलं जातो? फायकोलॉजी, मायोलॉजी, हिस्टोलॉजी, अँथोलॉजी. ओके, सो ऊतीच्या संदर्भाने जे ऊतीशास्त्र आपण म्हणत असतो. ओके, सो मानवी ऊतीचा अभ्यास करणाऱ्याला किंवा प्राणी ऊतीच्या अभ्यासाला काय म्हटलं जातो? तर हिस्टोलॉजी म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार हिस्टोलॉजी. आणि ही जी काही हिस्टोलॉजी संज्ञा आहे ती कोणी दिली, तर कार्ल मेयर यांनी दिलेली आहे 1819 मध्ये. ओके, सो 1819 मध्ये ऑन हिस्टोलॉजी अँड क्लासिफिकेशन ऑफ ह्युमन टिश्यूज. ओके, सो ऑन हिस्टोलॉजी अँड क्लासिफिकेशन ऑफ ह्युमन टिश्यूज या पुस्तकामध्ये, अर्थात हिस्टोलॉजी आणि मानवी शरीराच्या ऊतीचे नवीन वर्गीकरण या पुस्तकात त्यांनी हिस्टोलॉजी ही जी काही संज्ञा आहे ती ऊती संदर्भाने वापरलेली आहे. ओके, सो कार्ल मेयर लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी फायकोलॉजी दिलेलं आहे. सो फायकोलॉजीमध्ये काय, कशाचे अध्ययन केलं जातं? सो फायकोलॉजी हे जीवशास्त्राची अशी शाखा आहे ज्याच्यामध्ये शैवाळांचा अभ्यास केला जातो. ओके, सो शैवाळ म्हणजे काय, तर अलगे जे असतात, अलगीचा अभ्यास या फायकोलॉजीमध्ये केला जातो आहे. त्यानंतर आहे मायकोलॉजीमध्ये फंजाई किंवा फंगी, त्या फंगीचा अभ्यास या ठिकाणी मायकोलॉजी या शास्त्रात केला जातो. ओके, सो किंवा बुरशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला मायकोलॉजी म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे अँथॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर अँथॉलॉजीमध्ये फुले आणि फुलझाडांचा अभ्यास केला जातो. ओके, सो लक्षात ठेवा, फुले आणि फुलझाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला अँथॉलॉजी म्हटलं जातो. मायोलॉजीमध्ये स्नायूंच्या प्रणालीचा अभ्यास. ओके, सो स्नायूच्या जे काही प्रणाली आहेत तर त्या प्रणालीचा अभ्यास या मायोलॉजीमध्ये केला जातो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी ह्युमन बॉडीच्या टिश्यू संदर्भात दिलेलं आहे. ओके, सो ज्याच्यामध्ये एपिथियल टिश्यू, स्केलेटल मसल, कनेक्टिव्ह टिश्यू, ओके, नर्व टिश्यू, कार्डियक मसल्स आणि स्मूथ मसल्स असे वेगवेगळे जे टिश्यू आहेत आणि त्यापासून एकंदरीत आपली जी शरीर जे रचना आहे ती तयार झाली आहे, तर त्या संदर्भाच्या अभ्यासाला हिस्टोलॉजी म्हटलं जातो आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य विधाने ओळखा. वूड फायबर हे रसवाहिन्यांमध्ये असतात. त्यानंतर आहे बास्ट फायबर ह्या जलवाहिन्यांमध्ये असतात. क आहे पाणी व क्षारांचे वहन करणे हे जलवाहिन्यांचे कार्य आहे. आणि ड स्टेटमेंट आहे अन्न पदार्थांचे वहन करणे हे रसवाहिन्यांचे कार्य आहे. तो कुठला विधान या ठिकाणी योग्य असणार? आता वूड फायबर आणि बास्ट फायबर संदर्भात आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. आता प्लांट टिश्यू संदर्भाने आपल्याला 3 प्रकारचे प्लांट टिश्यू आपल्याला दिसून येतात. डर्मल टिश्यू, जे काही प्लांट मधील जे वरचा लेअर असतो, अगदी स्किन सारखा भाग, त्याला आपण डर्मल टिश्यू म्हटलं गेलेलं आहे. त्याला एपिडर्मिस आणि स्लोमॅटा अशा पद्धतीने त्याचं विभाजन केलं जातं. त्यानंतर आहे ग्राउंड टिश्यू, ज्याच्यामध्ये पॅरेनकायमा, कॉलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. ओके, सो पॅरेनकायमा, कॉलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. ओके, सो प्रोनाऊन्सिएशन करा तुमच्या पद्धतीने. सो याला दृढ ऊती देखील म्हटलं जातं आहे. ओके, सो दृढ ऊती कशाला म्हटलं जातं? तर स्क्लेरेनकायमा यांना म्हटलं जातं. त्यानंतर आहे वस्क्युलर टिश्यू. ओके, सो जे काही
वाहिनीयुक्त उती असतात वनस्पतीमध्ये, त्याच्यामध्ये झायलम अर्थात रसवाहिन्या आणि फोलेम अर्थात रसवाहिन्या म्हणजे फ्लोएम आणि झायलम म्हणजे जलवाहिन्या. ओके, सो जलवाहिन्या अर्थात झायलम आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या. सो हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपल्याला वाहिनीयुक्त टिश्यू संदर्भात किंवा वाहक टिश्यू संदर्भात आपल्याला दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये वनस्पतीमध्ये पाणी, खनिजे आणि अन्न यांचे वहन करण्याचे कार्य या वाहक टिश्यूंच्या माध्यमातून किंवा वस्क्युलर टिश्यूंच्या माध्यमातून होत असतो. झायलम अर्थात जलवाहिन्या. आता पाणी आणि खनिजे हे मुळांपासून वनस्पतीच्या विविध भागापर्यंत नेण्याचे कार्य या झायलम टिश्यूच्या माध्यमातून केले जाते. ओके, सो झायलम मध्ये मुख्यतः ट्रॅकिड्स आणि वाहिन्या असतात. सो या ट्रॅकिड्स नावाची जी काही पेशी असतात आणि वाहिन्या नावाची जे काही पेशी असतात ते पाण्याचे वहन करत असतात. ओके, सो हे पेशी असतात ट्रॅकिड्स आणि वाहिन्या. सो हे लक्षात ठेवा. वनस्पतींना आधार देण्याचे कार्य या माध्यमातून, या झायलमच्या माध्यमातून होत असतो आणि यामुळे लाकडासारखे म्हणजे काही कडक आवरण आहे ते तयार होत असतो. त्यानंतर आहे रसवाहिन्या, ज्याला आपण फ्लोएम म्हटलं गेलेलं आहे म्हणत असतो. वनस्पतीमध्ये अन्न पदार्थांचे किंवा अन्नद्रव्यांचे वहन करण्याचे कार्य करत असतो, जे पाने तयार करतात आणि वनस्पतीच्या इतर भागांमध्ये पोहोचतात. ओके, सो एकंदरीतच अन्न पदार्थांचे वहन करण्याचे कार्य या रसवाहिन्यांच्या माध्यमातून अर्थात फ्लोएमच्या माध्यमातून होत असतो. याच्यामध्ये शिव ट्यूब आणि कंपेनियन शेल. ओके, सो शिव ट्यूब्स नावाचे सेल आणि कंपेनियन सेल असतो. सो कंपेनियन सेल कुठला उतीचा भाग आहे असा जर प्रश्न आला तर फ्लोएम आणि त्यातल्या त्यात जे काही प्लांट टिश्यू आहे. ओके, सो प्लांट टिश्यू मधील फ्लोएम या रसवाहिन्यांमधील हा कंपेनियन टिश्यू कंपेनियन सेल आपल्याला दिसून येतो. तर ट्रॅकाइड्स आणि वेसल जे काही टिश्यू आहेत, सॉरी पेशी जी आहेत, तर एकंदरीतच या जलवाहिन्यामध्ये अर्थात झायलम मध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, आता हे वनस्पतीच्या वाढत्या भागांमध्ये फळे, बीजे आणि इत्यादींमध्ये अन्न पुरवण्यासाठी रसवाहिन्या कार्य करत असतात. आता लाकूड तंतू किंवा वूड फायबर जे असतात ते एकंदरीत झायलम मध्ये आढळतात. ओके, सो झायलम मध्ये आढळतात म्हणजे काय, तर लाकडासारखे टणक आवरण या झायलम पासून तयार झालेले असतात. ओके, सो जलवाहिन्यांमुळे त्यालाच आपण वूड फायबर म्हणत असतो. सो वूड फायबर कुठे आढळतात, तर झायलम मध्ये दिसून येतात. आणि बास्ट तंतू किंवा बास्ट फायबर कुठे आढळतात, तर फ्लोएम मध्ये आढळतात. सो लक्षात ठेवा. बास्ट फायबर म्हटला तर फ्लोएम अर्थात रसवाहिन्या आणि वूड फायबर म्हटला किंवा लाकूड तंतू म्हटला असेल तर झायलम. ओके, सो याला आपण जलवाहिन्या म्हणत असतो. या ठिकाणी प्रश्नात दिलेला आहे वूड फायबर हे जलवाहिन्यांमध्ये असतात. चुकीचं आहे, आपण बघितलेलं आहे वूड फायबर आपल्याला जलवाहिन्यांमध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, सो रसवाहिन्यांमध्ये दिसून येत नाही तर जलवाहिन्यांमध्ये दिसून येतात. नंतर आहे बास्ट फायबर, ह्या जलवाहिन्यांमध्ये असतात का, सो हे चुकीचं आहे, अल्टरनेट केलेलं आहे. सो बास्ट फायबर आपल्याला कुठं दिसून येतात, तर रसवाहिन्यांमध्ये अर्थात फ्लोएम मध्ये दिसून येतात. ओके, सो त्यामुळे अ आणि ब दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे आणि आपल्याला बरोबर विचारलेलं आहे, त्यामुळे आपण अ आणि ब असणारा पर्याय एलिमिनेट करूया. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला योग्य पर्याय मिळतो आहे पर्याय क्रमांक 3. क आणि ड बरोबर असणार आहे. ज्याच्यामध्ये पाणी व क्षारांचे वहन करणे जलवाहिन्यांचे कार्य आहे, नावाप्रमाणे ते ज्याला आपण झायलम इंग्लिशमध्ये म्हणत असतो, आणि अन्न पदार्थांचे वहन करणे हे रसवाहिन्याचे अर्थात फ्लोएमचे कार्य आहे. सो क आणि ड या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 3 योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणती प्राणीपेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करत असते. ओके, एपिथेलियर टिश्यू, एडिपोस टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू आणि मसल टिश्यू. आता जर आपण हे जे काही नावं आहेत ते मराठीत दिलेलं असतं तर या प्रश्नाचे योग्य अतिशय साध्या म्हणजे इझिली आपण ते फाइंड आउट करू शकलो असतो. ओके, सो आणि आयोग अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते एकंदरीतच इंग्लिश कीवर्ड किंवा इंग्लिश नाव देत असतो, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला इंग्लिश जर कीवर्ड माहिती असेल तर आपण त्या प्रश्नाचे योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. आता या ठिकाणी एपिथेलियर, एडिपोस, कनेक्टिव्ह आणि मसल अशा पद्धतीने जे टिश्यू दिलेले आहेत तर त्या संदर्भातील जे काही मेदाचे संश्लेषण करणाऱ्या टिश्यूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात असा जर प्रश्न आला तर ते देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. थोडक्यात काय, तर मेदाचे संश्लेषण करणारे जे टिश्यू आहेत तर त्याला इंग्लिशमध्ये एडिपोस टिश्यू म्हटला जातो. सो एडिपोस टिश्यू पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो एडिपोस टिश्यू ज्याला चरबी उती देखील म्हटलं जातं. ओके, शरीरातील चरबी उती किंवा मेद उती, आणि हे एक प्रकारचे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. ओके, सो लक्षात ठेवा, कनेक्टिव्ह प्रकारचे टिश्यू आपल्याला दिसून येतात. विशेषतः आपल्या त्वचेच्या खाली चरबीयुक्त अशा भागामध्ये ते आढळतात. विसरल चरबी म्हणजे किंवा अवयवांमध्ये जी काही चरबी साठलेली असते तर त्यामध्ये आपल्याला मेदउती आपल्याला दिसून येतात. ओके, किंवा अस्थिमज्जेत देखील आपल्याला चरबी उती दिसून येतात. याच्यामध्ये पांढरे एडिपोसाइट्स, तपकिरी अर्थात लाल एडिपोसाइट्स आणि
बेस्ड एडिपोसाइट अशा पद्धतीने या ठिकाणी चरबी उतीचे वेगवेगळे प्रकार देखील आपल्याला दिसून येतात. ओके, सो हे काय आहे ते तुम्ही नंतर वाचून घ्या. आता त्यांना ब्राईट एडिपोसाइट्स म्हणून देखील ओळखले जातात. जे काही बेस एडिपोसाइट्स आहेत त्यांना ब्राईट एडिपोसाइट्स देखील म्हटलं जातो आहे. मेदउती मेदाचे संश्लेषण करतो, चयापचय आणि संग्रहण करण्याचे कार्य करतो. ओके, सो मेदउती हे कशाचे कार्य करत असतो तर मेदाचे संश्लेषण करणे, चयापचय व संग्रहण करण्याचे कार्य या एडिपोस टिश्यूच्या माध्यमातून होतो. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता निरोगी प्रौढामध्ये मेदउतीचे जे सरासरी प्रमाण किंवा सामान्यतः जो प्रमाण असतो ते एकूण वजनाच्या 20 ते 25% असणे अपेक्षित असते. ओके, त्यापेक्षा जास्त असायला नको आणि त्यापेक्षा कमी देखील असायला नको. सो निरोगी व्यक्तीच्या जे प्रौढ व्यक्ती असते तर त्याचा एकूण वजनाचा 20 ते 25% जो मेद आहे किंवा एडिपोस टिश्यू असणे गरजेचं असतं. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालील विधानांचा विचार करा. अ. कार्ल लिनायस याला टेक्झॉनॉमीचे जनक म्हटले जाते. ब आहे टेक्झॉनॉमी हा शब्द E.P. डी कंडोले यांनी रूट केला. यामध्ये साधारणतः 7 वर्ग वर्गीकरण केले गेले होते. नंतर आहे क. कार्ल वाईज यांनी 8वा नवीन प्रमुख डोमेन विकसित केलेला आहे. अर्थात 8वा वर्ग विकसित केलेला आहे. कोणी? कार्ल वाईज अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेला आहे. आता आपल्याला योग्य विधानांचा विचार करा असा प्रश्न आहे. पर्याय आहेत वरीलपैकी सर्व योग्य. अ आणि क योग्य, ब आणि अयोग्य आणि फक्त ब आणि क योग्य. सो टॅक्झॉनॉमी ज्याला आपण वर्गीकरण शास्त्र म्हणत असतो, तो प्राणी आणि वनस्पती संदर्भात काही वर्गीकरण शास्त्र वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेले आहे त्या संदर्भात आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो वर्गीकरण हा जो काही शब्द आहे तो सर्वप्रथम E.P. डी कंडोले यांनी तयार केला. आता प्रश्न आला की वर्गीकरण अर्थात टॅक्झॉनॉमी हा शब्द कोणी दिला तर E.P. डी कंडोले यांनी दिलेला आहे. वनस्पतींचे वर्गीकरणाचा सर्वात पहिला प्रयत्न अरिस्टॉटलने केलेला होता. ओके, सो वनस्पतींचे वर्गीकरणासंदर्भात जे काही सर्वात पहिला प्रयत्न आहे व या अरिस्टॉटलने केलेला होता आणि त्यामुळेच त्यांना फादर ऑफ टॅक्झॉनॉमी देखील म्हटलं जातं. ओके, लक्षात ठेवा. सॉरी, फादर ऑफ एन्शियंट टेक्नॉलॉजी, एन्शियंट टेक्झॉनॉमी. सो या ठिकाणी एन्शियंट टेक्झॉनॉमी लक्षात ठेवा. फादर ऑफ एन्शियंट टेक्झॉनॉमी अरिस्टॉटल. सो ज्यांनी वनस्पतीची जी काही वर्गीकरण आहे ते औषधी वनस्पती, झुडपे वनस्पती आणि झाडांमध्ये विभागणी झाड या वनस्पतींमध्ये त्यांनी केलेले होते. वर्गीकरण ही विज्ञानाची शाखा आहे ज्यामध्ये सजीवांच्या वर्गीकरणाचा अभ्यासाशी संबंधित आहे. ओके, सो त्यामध्ये काही सांगण्यासारखं नाही. यामध्ये एखाद्या सजीवाचे डोमेन, राज्य अर्थात डोमेन, किंगडम, त्यानंतर आहे फायलम, त्यानंतर वर्ग, त्यानंतर ऑर्डर, फॅमिली, त्यानंतर आहे जीनस. ओके, जीनस आणि शेवटी आहे स्पेसिस. अशा पद्धतीने त्यांचा क्रम दिलेला आहे. ओके, सो हे क्रम देखील लक्षात ठेवा. जो बेस आहे याचा तो किंगडम असतो, त्यानंतर फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस असे 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, सो 7 वर्गामध्ये विभाजन झालेलं आहे. अलीकडे 8वा वर्ग डोमेन म्हणून कॉल वाईज यांनी ते समाविष्ट केलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा. कॉल वाईज यांनी डोमेन हे जे काही नवीन वर्गीकरण आहे, नवीन वर्ग आहे ते या टेक्झॉनॉमी मध्ये समाविष्ट केलेलं आहे. सो कॅरोलस लिनायस याला वर्गीकरणाचे जनक म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो संकल्पना कोणी रूट केलेली आहे तर कॅरोलस लिनायस यांनी संकल्पना रूट केलेली आहे टेक्झॉनॉमीची. मात्र शब्द E.P. डी कंडोले यांनी दिलेला आहे. सो कार्ल लिनायस यांना वर्गीकरणाचे जनक म्हटलं जातो आहे, टेक्झॉनॉमीचे जनक. आणि एन्शियंट टेक्झॉनॉमीचे जनक कोणाला म्हटलं जातो असा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं अरिस्टॉटल यांना म्हटलं जातो आहे. ओके, सो अल्फा वर्गीकरण. ओके, आणि यामध्ये देखील जी टॅक्झॉनॉमी आहे तर त्याच्यामध्ये अल्फा वर्गीकरण देखील झालेलं आहे. ज्याला शब्द अल्फा वर्गीकरण कोणी दिलेला आहे असा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं विल्यम बर्टन यांनी 1935 ते 37 या दरम्यान प्रकाशित केलेल्या शोध निबंधामध्ये हा अल्फा वर्गीकरणाचा प्रकार मांडलेला आहे. डोमेन हा शब्द कार्ल आर वाईज. ओके, सो कार्ल आर वाईज यांनी 1990 मध्ये नवीन वर्ग सूक्ष्मजीवांसह पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीच्या नैसर्गिक वर्गीकरणात त्यांचा समावेश केलेला आहे. ओके, सो थोडक्यात बॅक्टेरिया, आर्किबॅक्टेरिया वगैरे जे आहेत तर त्याचा समावेश यांनी डोमेन मध्ये स्वतंत्रपणे अध्ययन करताना केलेला आहे. ओके, सो डोमेन हा 8वा वर्ग म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर प्रश्नात दिलेलं होतं टॅक्झॉनॉमीचे जनक कार्ल लिनायस. नंतर आहे टॅक्झॉनॉमी हा शब्द E.P. डी कंडोले यांनी रूट केला. टॅक्झॉनॉमी मध्ये साधारणतः 7 वर्ग वर्गीकरण केलं जात आहे.
कार्ल वाईस यांनी 8वा नवीन वर्ग तयार केलेला आहे, ओके, किंवा विकसित केलेला आहे. सो या ठिकाणी पर्याय कुठला बरोबर असणार आहे? आता या ठिकाणी वरीलपैकी सर्वच दिलेलं आहे, मात्र या ठिकाणी एक चुकीचं आहे. जे बी विधान आहे किंवा ब विधान आहे ते चुकीचं आपल्याला दिसून येतो, कारण टेक्झॉनॉमी हा शब्द AP डी केंडोले यांनी रूट केला असा प्रश्न जो आहे तो एकंदरीत त्या ठिकाणी चुकीचा आहे. कारण रूट कोणी केलेला आहे तर कार्ल लिनायस यांनी तो म्हणजे काही टेक्झॉनॉमी शब्द आहे तो रूट केलेला आहे. हा शब्द कोणी दिला असा जर प्रश्न असता तर ते एकंदरीतच AP डी केंडोले यांनी दिला असा प्रश्न असा जो आन्सर आहे तो राहिलेला असता, ओके. सो शब्द किंवा संज्ञा कोणी दिलेला आहे तर AP डी केंडोले यांनी संज्ञा दिलेली आहे टेक्झॉनॉमीची. मात्र जे शब्द टेक्झॉनॉमी किंवा वर्गीकरण प्रणाली संदर्भाची काही संकल्पना आहे ती एकंदरीतच कार्ल लिनायस यांनी रूट केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी ब जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. तो लक्षात ठेवा, या ठिकाणी एक करेक्शन करून घ्या. सो ब चुकीचं आहे, त्यामुळे अ आणि क आपल्याला योग्य विचारलेलं होतं, ओके. सो अ आणि क या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे, ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील पर्यायातील सजीवांच्या सृष्टी वर्गीकरणाचा योग्य क्रम ओळखा. प्रोटिस्टा, मोनेरा, फंजाय, प्लांटी, ॲनिमलिया. नंतर आहे मोनेरा, फंजाय, प्रोटिस्टा, प्लांटी, ॲनिमलिया. प्रोटिस्टा, फंजाय, मोनेरा, प्लांटी, ॲनिमलिया. आणि चौथा पर्याय आहे मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमलिया, ओके. सो सजीवांच्या जीवसृष्टीच्या जे काही वर्गीकरण आहे ते योग्य पद्धतीने आपल्याला या ठिकाणी करा असा प्रश्न आहे. सो जे काही RH विटाकर होते, RH या विटाकर या शास्त्रज्ञाने पंचसृष्टी वर्गीकरण प्रणाली मांडलेली आहे, ज्यामध्ये सर्वप्रथम मोनेरा, प्रोटिस्टा, त्यानंतर आहे बुरशी अर्थात फंजाय, त्यानंतर प्लांटी अर्थात वनस्पती आणि पाचवा आहे ॲनिमलिया, ओके. सो सर्वात आधी त्यांनी मोनेरा विकसित केलेला आहे, त्यानंतर आहे प्रोटिस्टा, बुरशी म्हणजेच फंजाय, प्लांटी आणि ॲनिमलिया यांचा समावेश होतो, ओके. सो अशा पद्धतीने जर आपण योग्य पर्याय बघितला तर सर्वात आधी मोनेरा, त्यानंतर आहे प्रोटिस्टा, त्यानंतर आहे फंजाय, तिसऱ्या क्रमांकावर आहे फंजाय, त्याला आपण फंगी किंवा बुरशी म्हणत असतो. त्यानंतर आहे प्लांटी अर्थात वनस्पती आणि चौथ्या पर्यायात आहे पाचव्या स्थानी आहे ॲनिमलिया, ओके. सो मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, ॲनिमलिया जे काही क्रम आहे ते लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी मोनेरा वर्गासंदर्भात इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. मोनेरा वर्गामध्ये मुख्यतः किंवा प्रामुख्याने जीवाणूंचा समावेश होतो किंवा बॅक्टेरियांचा समावेश होतो, ओके. ज्यामध्ये आर्किबॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया हे दोन भागामध्ये ते मोनेरा जो काही गट आहे तो विभागला गेलेला आहे. यांच्याकडे जिवंत पेशीचे जे भिंत असते, ओके, थोडक्यात आवरण असते, जिवंत पेशीचे आवरण असते, ते प्रोकॅरियोटिक असतात, ओके. सो प्रोकॅरियोटिक म्हणजे काय तर प्रोकॅरियोटिक ज्याला आपण मराठीमध्ये आदी केंद्रिकी म्हणत असतो, आणि युकॅरियोटिक म्हणजे काय तर आदी केंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकी, ओके. सो प्रोकॅरियोटिक म्हणजे आदी केंद्रिकी आणि युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रिकी, ओके. सो केंद्रक ज्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतो आहे एखाद्या पेशीमध्ये तर त्याला आपण दृश्य केंद्रिकी म्हणत असतो, ओके, ज्याला युकॅरियोटिक इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आणि आदी केंद्रिक म्हणजे केंद्रक जेव्हा स्पष्ट नसतो पेशीमध्ये तर त्याला आपण प्रोकॅरियोटिक किंवा आदी केंद्रक म्हणत असतो, ओके. सो लक्षात ठेवा. आता बॅक्टेरिया हे हेटेरोट्रॉपिक किंवा ऑटोट्रॉपिक देखील असू शकतात. हेटेरोट्रॉपिक आणि ऑटोट्रॉपिक म्हणजे काय? ऑटोट्रॉपिक म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून स्वतःचा फूड तयार करणे, ज्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असणे आवश्यक असतो. आणि हेटेरोटॉपिक म्हणजे काय तर अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणे. सो दोन्ही प्रकारचे प्राणी किंवा नॉट वनस्पती तर प्राणी या ठिकाणी असणे अपेक्षित आहे, ओके, ऑर्गॅनिझम. नंतर आहे प्रोटिस्टा आपल्याला एकपेशीय आणि युकॅरियोटिक सजीव आपल्याला दिसून येतात, ओके. सो एकपेशीय किंवा युकॅरियोटिक आदी केंद्रिकी नाही तर दृश्य केंद्रिकी. त्यापैकी काहींमध्ये शिलिया आणि फ्लॅजिला देखील दिसून येतात. त्यांच्या गतिशीलतेसाठी अर्थात मोटाईल होण्यासाठी मुवमेंटसाठी शिलिया आणि फ्लॅजिला देखील दिसून येतात. यामध्ये लैंगिक पुनरुत्पादन हे सेल फ्युजनच्या माध्यमातून किंवा झायगोट निर्मितीच्या प्रक्रियेद्वारे होत आहे. आता उदाहरण लक्ष ठेवा. क्रायोसोफाइट्स, डायनोफ्लॅजिलेट्स, युग्निलॉइड, स्लाइम मोड्स आणि प्रोटोझोअन्सचा समावेश या प्रोटिस्टामध्ये होता. प्रोटिस्टामध्ये क्रायोसोफाइट्स, डायनोफ्लॅजिलेट्स आणि युग्निलॉइड्स, ओके. सो युग्निलॉइड्स, स्लाइम मोड्स आणि प्रोटोझोन यांचा समावेश या प्रोटिस्टामध्ये होतो. त्यानंतर आहे फंजाय किंवा बुरशी वर्ग, मोल्ड्स, मशरूम, इस्ट इत्यादींचा समावेश होतो. आता इस्ट जे असतात त्याला एकल पेशी किंवा एकल पेशी वगळून बुरशी फिलामेंट्स असतात, ओके. या एकल पेशीमध्ये इट्समध्ये आपल्याला बुरशीचे फिलामेंट्स आपल्याला दिसून येत नाही, ओके.
बुरशीची जी काही पेशी आहे ती पॉलिसेकेराइड आणि कायटिन पासून बनलेली असते, ज्याला चिटिन देखील म्हटलं जातं. सो पॉलिसेकेराइड किंवा चिटिन पासून ते बनलेलं असतं, त्यांची भिंत आवरण. बहुतेक बुरशी हे सॅप्रोफाइट्स असतात आणि काही हेटेरोफाइट्स देखील असतात. ओके, सो सॅप्रोफाइट्स म्हणजे काय, तर एकंदरीतच जे काही कुजलेले किंवा सडलेले जे वेस्ट असेल किंवा एखादा प्राणी असेल ते डेथ झाल्याच्या नंतर आपण तुम्ही बघितलेलं असेल की जे डिकम्पोजिशन प्रक्रिया आहे, तर या डिकम्पोजिशन प्रक्रिया या बुरशींच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी होत आहे. ओके, सो त्यालाच या ठिकाणी सॅप्रोफाइट्स म्हटलं गेलेलं आहे. आणि हेटेरोटाइप्स म्हणजे काही जिवंतपणे ते दुसऱ्याकडून अन्न शोषण करत असतात, तर त्याला हेटेरोट्रॉपिक म्हटलं जातं. काही बुरशी हे सिम्बायोटिक रिलेशनशिप मधून देखील जीवन जगत असतात. ओके, सो उदाहरणार्थ मध्ये लायकेन सारखे. ओके, सो लायकेन जे आपण म्हणत असतो ज्यामध्ये शैवाल आणि फंजे किंवा बुरशी यांचा एकमेकांशी जो काही रिलेशनशिप किंवा सिम्बायोटिक रिलेशनशिपच्या माध्यमातून ते जो आपला लिव्हिंग बिंग आहे ते जगत असतात. ओके, सो त्याला या ठिकाणी लायकेन म्हटलं जातो आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्लांटी सर्वात आधी, प्रोटिस्टा, ओके, त्यानंतर आहे सर्वात आधी मोनेरा, त्यानंतर प्रोटिस्टा, त्यानंतर आहे फंजाय, प्लांटी आणि एनिमिलिया. ओके, सो मोनेरा दुसऱ्या क्रमांकावर, प्रोटिस्टा तिसऱ्या क्रमांकावर, फंजाय चौथ्या क्रमांकावर आहे प्लांटी आणि पाचव्या स्थानी आहे एनिमिलिया. ओके, सो पर्याय क्रमांक 4 प्रोटिस्टा, सॉरी मी परत प्रोटिस्टाच बोलायला लागलो, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी, एनिमिलिया. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील विधानांवरून ते कोणत्या प्रकारचे अपेशीय जीव आहेत ते ओळखा. मागची जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली होती तर त्यावर व्हायरसचा प्रश्न आलेला होता. सो जे काही अपेशीय जीव आहेत ज्याच्यामध्ये विषाणू असतील, त्यानंतर आहे व्हायरस आहे, प्रियॉन्स आहे. सो या संदर्भाने जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी अपेशीय जीव कोणते या विधानांवरून, ओके, सो खालील विधानांवरून कोणत्या प्रकारचे अपेशीय जीव आहेत ते ओळखा असा प्रश्न आहे. आणि प्रियॉन संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याचा शोध 1982 मध्ये प्रुजनर यांनी लावला. ब, ते प्राण्यांच्या चेतापेशीमध्ये संसर्ग करतात. क आहे यांच्यात डीएनए किंवा आरएनए नसते तर केवळ प्रथिनांचा समूह असतो. ओके, सो लक्षात ठेवा, फार महत्वाचं पॉईंट आहे. यांच्यामध्ये एकंदरीतच डीएनए किंवा आरएनए नसतो तर त्यांच्यात काय दिसून येतो, तर फक्त प्रथिनांचा समूह त्यांच्यामध्ये दिसून येतो. ओके, सो केवळ प्रथिनांचा समूह असतात, डीएनए आरएनए नसतो. आणि विशेषतः गुरांमध्ये मॅड काऊ रोग डिजीज करण्यासाठी किंवा मॅड काऊ जो काही रोग आहे तो पसरवण्यामध्ये जे काही अपेशीय जीव आहेत ते कार्य करत असतात. सो कोणत्या अपेशीय जीव संदर्भात दिलेला आहे, विषाणू अर्थात व्हायरसेस, लायकेन, प्रियॉन्स आणि व्हायरॉइड्स. ओके, सो लक्षात ठेवा, प्रियॉन्स जे असतात, सो प्रियॉन्सचा शोध सर्वप्रथम 1932 या वर्षी स्टॅनले प्रुजनर यांनी या प्रियॉन्सचा शोध लावलेला आहे. आता हे असामान्यतः प्रथिनयुक्त घटक असून, सो प्रथिनांचा एक समूह म्हणून त्याला बघितला जातो. सो प्रथिनयुक्त घटक असतात, त्यामध्ये सूक्ष्मजीव नसतात. प्राण्यांच्या चेतापेशीमध्ये ते संसर्ग करतात, जे काही नर्वस सिस्टम आहे तर त्या नर्वस सिस्टम मध्ये ते अटॅक करत असतात. यांच्यात डीएनए किंवा आरएनए यापैकी काहीही नसते. महत्वाचं पॉईंट आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्यांच्यामध्ये डीएनए किंवा आरएनए काही नसते तर केवळ एक प्रथिनांचा समूह असतो, वेगवेगळे प्रथिने त्यांच्यामध्ये असतो. उच्च तापमानाला देखील ते नष्ट होत नाही. ओके, कारण त्याच्यामध्ये डीएनए आरएनए नसल्या कारणाने त्याच्या तापमानाचा कुठलाही प्रभाव होत नाही आणि उच्च तापमानाला देखील ते नष्ट होऊ शकत नाही. यामुळे विशेषतः गुरांमध्ये जो काही प्रियॉन्स आहे तर त्यांचा एकंदरीत जो प्रभाव आहे ते गुरांमध्ये दिसून मिळतो किंवा पाहायला मिळतो. आणि त्याच्यात मॅड काऊ डिजीज सारखे जे काही रोग आहेत ते पसरवण्यामध्ये मानवाला देखील ते इफेक्ट करू शकतात. ओके, सो प्रियॉन संदर्भात हे लक्षात ठेवा, 1932 मध्ये स्टॅनले प्रुजनर यांनी शोधून काढलेले आहे. यांच्यात डीएनए किंवा आरएनए नसतो तर केवळ प्रथिनांचा समूह असतो. उच्च तापमानाला ते नष्ट होत नाही. ओके, मॅड काऊ सारखे डिजीज देखील ते उद्भवू शकतात आणि नर्वस सिस्टम प्राण्यांमधील नर्वस सिस्टम मध्ये ते अटॅक करतात. सो या ठिकाणी तेच प्रियॉन संदर्भात विचारलेलं होतं. 1982 मध्ये प्रुजनर यांनी शोधून काढले. चेतापेशीमध्ये संसर्ग करतात, यांच्यात डीएनए किंवा आरएनए काही नसून केवळ एक प्रथिनांचा समूह असतो. आणि ड दिलेला आहे, गुरांमध्ये मॅड काऊ डिजीज तयार करतात. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे व्हायरॉइड्स, जे मागच्या वर्षी विचारलेलं होतं, त्या संदर्भात देखील आपण जाणून घेऊयात. व्हायरॉइड्स हे विशेषतः संसर्गजन्य जे आजार आहे किंवा संसर्गजन्य रोग प्रसारासाठी म्हणून व्हायरॉइड्स कार्य करत असतात.
जी केवळ वनस्पतीवर परिणाम करतात. ओके, सो लक्षात ठेवा व्हायरॉइड्स हे वनस्पतीवर प्रभाव टाकत असतात, म्हणून त्यांना वनस्पती रोगजनक देखील म्हटलं जातं. ओके, सो वनस्पतीचे रोगाचे जनक म्हणून या व्हायरॉइड्स कडे बघितले जातात. सो पॉइंट आहे, लक्षात ठेवा. या वनस्पतींच्या पेशीमध्ये ओके, सो व्हायरॉइड्स मध्ये एकंदरीत जी काही संरचनात्मक दृष्ट्या व्हायरॉइड्स हे विषाणूंपेक्षा फार लहान असतात. ओके, सो विषाणूंपेक्षा लहान असतात. प्रथिने आवरण नसलेल्या RNA एकल गोलाकार धागे असतात. थोडक्यात काय तर याच्यामध्ये RNA असतो, याच्यामध्ये प्रथिन आवरण नसते. ओके, सो प्रोटीन कोट जे असते ते प्रोटीन कोट याच्यामध्ये उपस्थित नसते. जे प्रोटीन कोट आपल्याला विषाणूमध्ये दिसून येतो. ओके, सो व्हायरस मध्ये आपल्याला प्रोटीन कोट उपस्थित असताना दिसून येतो, मात्र व्हायरॉइड्स मध्ये आपल्याला दिसून येत नाही. जर याच्यामध्ये प्रोटीन कोट असतात तर त्याला आपण व्हायरसच म्हटलेलं असतं. ओके, सो हे लक्षात ठेवा. या ठिकाणी प्रोटीन कोट नसतो किंवा प्रथिनांचे आवरण नसते, त्यामुळे आपण त्याला व्हायरॉइड्स म्हणत असतो. ओके, सो यावर देखील आयोगाने मागच्या वर्षी प्रश्न आहे ते विचारलेलं होतं आणि ते अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्नात पर्यायामध्ये दिलेलं होतं की त्यांना प्रथिनांचे आवरण असतो आणि ते पर्याय किंवा तो जे काही विधान आहे ते चुकीचं होतं. या संस्था वनस्पतींच्या पेशीमध्ये असलेले जे काही सेल्युलर मशिनरी आहे त्याचे अपहरण करून थोडक्यात काय तर जे काही वनस्पतीमध्ये जे पेशी असतात तर त्या पेशींमधील किंवा सेल्युलर जे मशिनरी असते तर त्यांच्या एकंदरीत सेल ऑर्गेनेलला इन्फेक्ट करण्याचे कार्य ते करत असतात. ओके, आणि त्यांची जे काही डुप्लिकेट किंवा नकल आहे ती करीत असतात. विशेषतः सर्व प्रकारच्या उच्च वनस्पतीवर हे परिणाम करतात. 1971 साली T.O. डायनर, लक्षात ठेवा T.O. डायनर यांनी सर्वप्रथम या व्हायरॉइड्सचा शोध लावलेला होता. आता लक्षात जर आपल्याला प्रश्नात विचारलं की व्हायरॉइडचा शोध कोणी लावलेला होता तर लक्षात ठेवायचं आहे व्हायरॉइड्सचा शोध T.O. डायनर यांनी लावलेला होता. ओके, आणि जर प्रियॉनचा शोध कोणी लावला होता असा जर प्रश्न आला तर स्टॅनले फ्रिझनर यांनी लावल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक हे जे काही कोणत्या अपेशीय जीवासंदर्भात दिलेलं आहे तर लक्षात ठेवायचं आहे हे दिलेलं आहे एकंदरीतच प्रियॉन संदर्भात. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. खालील विधानांवरून योग्य प्राणी संघ ओळखा. प्राणीसृष्टीतील हा सर्वात मोठा संघ आहे. ब आहे यांच्यात पूर्ण पचन संस्था पाहावयास मिळतो, अर्थात कम्प्लीट जे काही डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ते डेव्हलप झालेलं असतं. माल फिजियन नलिकेच्या माध्यमातून उत्सर्जन होत असते. आणि ड आहे यांचे रक्त हिमोसायनिन या रंगद्रव्यामुळे निळ्या रंगाचे दिसते. ओके, सो कुठल्या प्राणी वर्गीकरणासंदर्भाने कुठल्या गटासंदर्भाने या ठिकाणी विधान दिलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. संघ मोलस्का, संघ आर्थ्रोपोडा, संघ ॲनिलिडा, संघ इकायनोडर्माटा. ओके, सो इकायनोडर्माटा, संघ ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा आणि मोलस्का. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे एकंदरीतच जे हे विधान आहे ते एकंदरीत आपल्याला आर्थ्रोपोडा संदर्भात दिसून येतं. आर्थ्रोपोडा लक्षात ठेवा. आर्थ्रोपोडा सुमारे 9 लाख प्रजातींचा सर्वात मोठा फायलम आपल्याला या प्राणीसृष्टीमध्ये दिसून येतो. सो आर्थ्रोपोडा प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ किंवा फायलम आहे. याच्यामध्ये जलचर, स्थलीय किंवा अगदी परजीवी देखील असू शकतात. ओके, सो याच्यामध्ये पॅरासाइट्स असतात. त्यानंतर आहे मरीन असणाऱ्या जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते देखील असतात. ओके, त्यानंतर स्थलीय आहेत, उभयचर जे वर्ग आहेत ते देखील असू शकतात. त्यांच्याकडे संयुक्त उपांग आणि कायटिनचे बनलेले स्केलेटन सिस्टम असते. ओके, सो आर्थ्रोपोडामध्ये संयुक्त उपांग जॉईंट लेग ज्याला म्हटलं गेलेलं आहे, सो जॉईंट लेग. ओके, आणि कायटिनचे बनलेले स्केलेटन असतो. या संघात अनेक मोठ्या वर्गाचा समावेश असतो आणि त्यात विशेषतः जो काही इन्सेक्टा वर्ग आहे याचा हा सर्वात मोठा वर्ग आहे. ओके, सो इन्सेक्टा वर्ग याच्यामध्ये समाविष्ट होणारा सर्वात मोठा वर्ग आहे. आर्थ्रोपोडा जॉईंट लेग तुम्ही बघू शकता. एखादा स्पायडर असेल, त्यानंतर आहे इकडे स्कॉर्पियन असेल, ओके, क्रॅब असेल, माशी असेल, सो यांचे जे काही लेग आहे ते जॉईंट झालेले आहे. ओके, सो अशा पद्धतीने लेग जॉईंट झालेला आहे. सो यालाच आपण आर्थ्रोपोडा संघातील प्राणी म्हणत असतो. आता आर्थ्रोपोडाची जी काही वैशिष्ट्य आहे ज्याच्यामध्ये ट्रिपल ब्लास्टिक असतील, सो त्यांच्या जी शरीर रचना असते ती ट्रिपल ब्लास्टिक असते. ओके, सो ट्रिपल ब्लास्टिक असते, खंडित स्वरूपाची असते आणि द्विपक्षीय असते किंवा बायलॅटरल सिमेट्रिकल असते. ते ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन प्रदर्शन करत असतात. ओके, सो थोडक्यात ऑर्गन सिस्टम ऑफ शरीर रचना हे लक्षात ठेवायचं. शरीर डोक्याने वक्ष ओटापोटीच्या विभागात जे काही विभागले गेलेले असतात. ओके, सो ॲब्डोमिनल मध्ये ते विभागले जातं. आर्थ्रोपोडामध्ये संपूर्ण पचन संस्था आणि खरा कोइलम असतो. खरा सिलेंडर किंवा खरा सिलोम कुठं असतो तर या आर्थ्रोपोडा या संघामध्ये असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. कोइलेमिक पोकळी रक्ताने भरलेली असते, त्यांच्याकडे एक खुली रक्ताभिसरण प्रणाली असते. ओके, सो लक्षात ठेवा
आर्थ्रोपोडा या प्रणालीमध्ये खुली रक्ताभिसरण प्रणाली असते, मात्र जी काही पचन संस्था असते ती पचन संस्था ही कम्प्लीट असते, कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टम डेव्हलप झालेली असते. आता या रक्ताभिसरण संस्थेमध्ये जे हिमोसाईन रक्त जे असतात, तर एकंदरीतच हिमोसाईन या रंगद्रव्यामुळे त्यांचे जे काही रंग तयार झाले असतात किंवा रंग कसे असतात तर निळे असतात. ओके, सो निळे रक्त किंवा निळे रंग असणारे रक्तकणाचे असतात तर ऑर्थ्रोपोडा. सोबत मोलस्काचे देखील आपल्याला दिसून येतात. एस्केलोटन हे कायटिन पासून बनलेलं असतं. स्थलीय आर्थ्रोपोडा आणि माल्फिजियन नलिकांच्या माध्यमातून ते उत्सर्जित करत असतात. सो अमोनियाचे उत्सर्जन ते करत असतात. ओके, सो आर्थ्रोपोडा आणि माल्फिजियन नलिकांच्या माध्यमातून ते उत्सर्जित करीत असतात. ओके, आर्थ्रोपोडाचे वर्गीकरण या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. क्रस्टेसिया, त्यानंतर आहे मायरियापोडा, त्यानंतर आहे हेक्सापोडा, चोलिसेराटा आणि ओनिसोफोरा. ओके, सो नाव लक्षात ठेवा. ओनिसोफोरा, चेलिसेराटा, हेक्सापोडा, मायरियापोडा आणि क्रिटेसिया. सो असे जे काही आर्थ्रोपोडा संघाअंतर्गत जे महत्वाचे प्राणी आहेत त्यांचा समावेश आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला होता की कुठल्या प्राणी संघासंदर्भात आहे. सो सर्वात मोठ्या संघावरूनच आपण योग्य पर्याय निवडू शकतो. पर्याय क्रमांक 2 संघ आर्थ्रोपोडा हे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, संघ सिलेंटरेटा ही वैशिष्ट्ये आहेत. यात निडोब्लास्ट पेशी असतात, सममिती अरीय प्रकारची असते, त्यानंतर आहे हे पॉलिमॉर्फिझम दाखवतात. जेलीफिश, ऑरिलिया, हायड्रा यांचा समावेश या संघामध्ये होत आहे. वरील सर्व बरोबर, फक्त अ क ड बरोबर, फक्त ब क ड बरोबर, फक्त अ ब क बरोबर. सो कुठला पर्याय या ठिकाणी संघ सिलेंटरेटा संदर्भात योग्य आहे. आता संघ सिलेंटरेटा याला संघ निडाऱ्या देखील म्हटलं जातं. का निडाऱ्या देखील म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आहे. या संघाअंतर्गत जे काही प्राणी आहेत तर त्या प्राण्यांमध्ये आपल्याला विशेषतः हायड्रा वगैरे असतील. ओके, सो हायड्रा, जेलीफिश, ऑरिलिया इत्यादीमध्ये आपल्याला निडोब्लास्ट पेशी पाहायला मिळतो. ओके, सो निडोब्लास्ट पेशी दिसत असल्या कारणानं त्याला आपण निडाऱ्या संघ देखील म्हणत असतो. सो लक्षात ठेवा, निडोब्लास्ट पेशी त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. या प्रजाती हे उतक स्तरीय संघटना दर्शवतात, अर्थात टिश्यू लेवल ऑफ ऑर्गॅनिझम. सो टिश्यू लेवल ऑफ ऑर्गॅनिझम ते दर्शवत असतात. त्यानंतर आहे त्यांचे तोंड पातळ आणि लहान तंबूंनी वेढलेले असते. ते द्विगुणित प्राणी असतात, ज्यात शरीर पेशींच्या दोन्ही बथरांनी बनलेले आहे. एक्टोडर्म अर्थात एक थर शरीराबाहेर पेशी बनवतो, तर एक्झोडर्म शरीर दुसरे शरीराचे आतील अस्तर तयार करतो. ओके, सो थोडक्यात आतील भागाचे संरक्षण करण्याचे कार्य या एंडोडर्मच्या माध्यमातून तयार केले जातात. तर एक्टोडर्मच्या माध्यमातून एक थर हे शरीराबाहेरची जी काही पेशी आहेत त्याचे संरक्षण करणे आणि ते थर तयार करण्याचे कार्य एक्टोडर्मच्या माध्यमातून होत आहे. त्यांच्या शरीरात पोकळी असते. शरीर हे रेडियल सममित आहे. शरीर हे कसे आहे तर रेडियल सममित. आता रेडियलचा अर्थ मराठीत काय आहे तर अरीय. ओके, सो अरीय प्रकारचे आपल्याला दिसून येतो रेडियल. लक्षात ठेवायचं आहे रेडियल. त्यानंतर आहे पचन हे इंट्रासेल्युलर किंवा एक्स्ट्रासेल्युलर दोन्ही मार्गाने होतो. इंट्रासेल्युलर म्हणजे काय तर एखाद्या जे काही फूड आहे त्या पेशीच्या आत घेऊन किंवा बाहेरच त्या फूडचे एकंदरीतच प्रोटीन सिंथेसिस किंवा ज्याला सिंथेसाइज करून ते प्रोटीन शरीरामध्ये घेणे यालाच आपण एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन म्हणत असतो. ओके, मज्जसंस्था आणि रक्ताभिसरण संस्था ही अनुपस्थित असते, म्हणजे उपस्थित नसते. ते सध्या प्रसारादरम्यान ओके, सो ते साध्या प्रसारादरम्यान उत्सर्जित आणि श्वास घेत असतात. पुनरुत्पादनाची पद्धती ही लैंगिक पद्धतीने होत असते. ओके, सो लक्षात ठेवा लैंगिक पद्धतीने ते पुनरुत्पादन घडवून आणू शकतात. उदाहरणार्थ आहे हायड्रा, रायझोस्टोमा, झेनिया, ऑरिलिया, जेलीफिश इत्यादींचा समावेश या संघ निडारिया किंवा संघ प्लॅटीहेल्मिंथेस मध्ये होत असतो. ओके, सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 वरील सर्व या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो निडोब्लास्ट पेशी असतात, अरीय प्रकारची सममिती असते, पॉलिमॉर्फिझम दाखवत असतात, जेलीफिश, ऑरिलिया, हायड्रा इत्यादींचा समावेश त्या ठिकाणी असतो. सो पर्याय क्रमांक 1 वरील सर्व या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो या ठिकाणी 13 नंबरचा स्लाइड आपण आधीच बघितलेला आहे. सो या ठिकाणी निडाऱ्या आणि त्यानंतरचा शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. 14 नंबरची स्लाइड असणार आहे किंवा 14 नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. सो खालीलपैकी कोणत्या प्राणी संघाच्या प्रतिनिधींमध्ये शरीर रचना ही अत्यंत साधी, चपटी व द्विपक्षीय असतो असा प्रश्न आहे. संघ पुरीफेरा, संघ सिलेंटरेटा, संघ प्लॅटीहेल्मिंथेस, संघ ॲनिलिडा.
सो कुठल्या प्राणी संघामध्ये त्यांची जी काही शरीर रचना आहे ती एकंदरीतच अत्यंत साधी, चपटी आणि द्विपक्षीय असतो. ओके. आता फायलम जे काही प्लॅटीहेल्मिंथेस आहे किंवा संघ प्लॅटीहेल्मिंथेस, नावातच त्यांच्या प्लॅटीहेल्मिंथेस याचा अर्थ होतो फ्लॅट असणारे संघ किंवा फ्लॅट असणारे जे जीवाणू आहेत त्यांच्या जीवाणू किंवा ऑर्गॅनिझम आहेत त्यांचा समावेश हा प्लॅटीहेल्मिंथेस मध्ये होतो आहे. ओके. सो प्लॅटीहेल्मिंथेस हा एनिमेलियाचा एक संघ आहे. यामध्ये 13,000 पेक्षा जास्त प्रजातींचा समावेश होतो. छोटे मोठे प्रजाती आहेत त्यांचा. सजीवांना फ्लॅट वर्म देखील म्हटलं जातो. सो याला फ्लॅट वर्म देखील म्हटलं जातो. हे असिलोमेट प्रकारचे असतात. याच्यामध्ये सिलोम नसतो. सो लक्षात ठेवा, यांच्यामध्ये सिलोम नसतो तर ते असिलोमेट प्रकारचे असतात. त्यामध्ये बऱ्याचदा मुक्त आणि जिवंत असे परजीवी जीवन प्रकारांचा जो काही उगम आहे तो झालेला असतो. ओके. थोडक्यात मुक्तपणे आणि परजीवी जीवन प्रकार त्या ठिकाणी विकसित झालेले असतात. आता वैशिष्ट्य दिलेलं आहे ते ट्रिप्लोब्लास्टिक, असिलोमेट आणि द्विपक्षीय सममिती असणारे असतात. ओके. लक्षात ठेवा, ट्रिप्लोब्लास्टिक, असिलोमेट आणि द्विपक्षीय सममिती असणारे असतात. सिलियासह त्यांच्या शरीरावर मऊ असे आवरण असते जे कोणत्याही भागात शिवाय चपटे असतात. ओके. सो आणि पानासारखे दिसत असतात. सो थोडक्यात या ठिकाणी प्लॅनेरिया बघू शकता तुम्ही, चपटे कशा पद्धतीने आणि पानासारखा दिसतो. ओके. सो त्यालाच या ठिकाणी चपटे असतात आणि पानासारखा दिसतो अशा जी काही स्टेटमेंट आहे ती योग्य असणार आहे. ते गुदद्वार आणि रक्ताभिसरण प्रणालीतून रहित असतात. थोडक्यात काय तर त्यांना उत्सर्जन संस्था नसतं आणि जे काही रक्ताभिसरण संस्था आहे, रक्ताभिसरण म्हणजे काय तर जे काही ब्लड संदर्भाने किंवा रक्ताभिसरण संस्था आपल्याला दिसून येत नाही. सो डायजेस्टिव्ह सिस्टम देखील आपल्याला या संघ प्लॅटीहेल्मिंथेस मध्ये दिसून येत नाही. ते शरीराच्या पृष्ठभागाद्वारे साध्या प्रसाराने श्वास घेतात. थोडक्यात काय तर ते अत्यंत साधे देखील असतात, मऊ असतात. ओके. सो चपटी द्विपक्षीय देखील असतात. ओके. सो अत्यंत साध्या प्रसाराने ते श्वास घेत असतात. त्यांच्याकडे संघटनेची एक अवयव पातळी असते. ओके. सो थोडक्यात काय तर संघटनेची एक अवयव पातळी म्हणजे काय तर ऑर्गन लेवल ऑफ त्याची शरीर रचना असते. ओके. सो ऑर्गन लेवल मध्ये असते. त्यांना पचन संस्था नसते. ओके. सो पचन संस्था नसते. ते हर्मोफ्रोडाईट असतात. म्हणजे हर्मोफ्रोडाईट म्हणजे काय तर नर आणि मादी दोन्ही अवयव एकाच शरीरात असतात. जो काही जननलिंगी असतात नर आणि मादी यांचे, त्यांचे दोन्हीचे जे काही अवयव आहेत ते एकाच शरीरात असतात, तर त्यालाच हर्मोफ्रोडाईट म्हणत असतात. जरी असे असलं तरी जे काही पुनरुत्पादनाची जी काही प्रक्रिया आहे ती त्याच्यासाठी दुसरा नर किंवा दुसऱ्या मादीची, थोडक्यात काय तर दुसऱ्या प्लॅटीहेल्मिंथेस असणाऱ्या प्राण्याची आवश्यकता असते. ओके. सो अशा पद्धतीने प्लॅटीहेल्मिंथेस संदर्भात दिलेलं होतं. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने सर्वप्रथम जमिनीवर जीवनाचा अवलंब केला आहे? सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, सस्तन प्राणी, उडणारे प्राणी. ओके. क आणि ड, ब आणि ड, फक्त ब. कोणत्या पर्यायाचा किंवा कोणत्या विधानाचा समावेश या ठिकाणी सर्वप्रथम जमिनीवर जीवनाचा अवलंब करणारे प्राणी म्हणून केलेला आहे? सो लक्षात ठेवा, जे काही उभयचर वर्ग आहे किंवा अँफिबियन प्राणी आहेत, सो अँफिबियन प्राणी वर्गांचा समावेश सर्वप्रथम जमिनीवर जीवनाचा अवलंब करणारे प्राणी म्हणून केले गेलेले आहे. उभयचर हे थंड रक्ताचे व पृष्ठवंशीय प्राणी असतात. ओके. सो काही भागात ते पाण्यात, काही दिवस ते पाण्यात राहतात, काही दिवस ते जमिनीवर राहतात. ओके. सो काही काळ ते पाण्यामध्ये देखील राहू शकतात आणि काही काळ ते जमिनीवर देखील राहू शकतात. उभयचर प्राणी हे जमिनीवर राहू शकणारे पहिले प्राणी सृष्टी होय. ओके. सो उभयचर प्राणी वर्ग जो आहे तो या जमिनीवर अस्तित्व टिकवून ठेवणारे उभयचर प्राणी हे पहिले वर्ग आहे होय, असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर उरडेला याचे वेगवेगळे प्रकार आहेत. उरुडेला, अॅनुरा आणि एपोडा. उरुडेला म्हणजे कवडाटासारखे जे काही प्राणी आहेत त्यांचा समावेश होतो. ओके. सो यामध्ये शेपटी हे उभयचर, सॅलमॅन्डर आणि न्यूट्स यांचा समावेश होतो आहे. ओके. सो सॅलमॅन्डर पाण्यात आणि जमिनीवर देखील राहतात. सो सॅलमॅन्डर संदर्भात दिलेला आहे. सॅलमॅन्डरचा याचा समावेश एकंदरीत त्याच्या उभयचर मध्ये होतो आहे. नंतर आहे अनुरा. अनुरा हा वर्ग बेडूक किंवा टोड यांचा समावेश असतो. ओके. सो अनुरा वर्गात बेडूक आणि टोड, या ठिकाणी बघू शकता फ्रॉग आणि टोडचा समावेश या अनुरा वर्गात होतो. तर कावडटाचा समावेश यामध्ये होतो. कावडटा ज्याला म्हटलं गेले सॅलमॅन्डर आणि न्यूट्स. ओके. सो कावडटा याला म्हटलं जातो आहे उरोडेलला. सो अनुरा बघितलेला आहे. अनुरामध्ये बेडूक आणि टोड यांचा समावेश होतो आहे. त्यानंतर आहे अपोडा. अपोडामध्ये जे काही सर्पासारखे जे प्राणी आहेत त्यांचा समावेश होतो. ओके. सो हे अंगहीन म्हणजे त्यांना पाय वगैरे नसतो. सो अंगहीन उभयचर आहेत. जिम्नो देखील म्हटलं जातं. सो जिम्नो असे देखील म्हटलं जात आहे. त्यांच्यामध्ये अंगहीन उभयचरांना कॅस्लियन असे देखील संबोधले जाते. ओके. सो अंगहीन
उभयचरांना कॅसलियन संबोधले जातो. सो लॅटिन भाषेत कॅकेस याचा अर्थ दृष्टीहीन किंवा अंध असा होतो. यामध्ये अंध साप आपण म्हणत असतो. सो त्याचा समावेश देखील या अपोडा या वर्गात असतो. सो उरोडोला सॅलमंडर सारखे प्राणी, याला कवडाटा म्हटलं जातं. अॅन्युरा म्हणजे बेडूक आणि टोड यांच्यासारखे प्राणी जे असतात त्यांचा समावेश होतो. आणि अपोडामध्ये जे काही वर्गीकृत केलेले अंगहीन उभयचर गट आहे त्यांचा समावेश होतो. ओके, सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं की सर्वप्रथम जमिनीवर जीवनाचा अवलंब करणारे प्राणी कुठले होते, तर पर्याय क्रमांक फक्त ब, विधान ब, पर्याय क्रमांक 4, फक्त 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो फक्त ब या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे असं आपण म्हणू शकतो. सो अशा पद्धतीने आपण सायन्सचे 15 प्रश्न बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की पेशी विभाजन सेल संदर्भाने आहे, त्यानंतर आहे टिश्यू संदर्भाने आपण बघितले, त्यानंतर आहे एनिमल क्लासिफिकेशन संदर्भाने आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, सो 3 चॅप्टर मध्ये 15 प्रश्न. ओके, सो 15 प्रश्नामध्ये 3 चॅप्टर आपण कव्हर केलेले आहे. सो पुढे जाऊयात, अर्थात पुढची जी सिरीज आहे ती आपण लवकरच अपलोड करणार आहोत. ओके, सो तोपर्यंत हे लेक्चर नक्की बघा, त्याचा फायदा तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये होईल. ओके, सो स्टे सेफ, स्टे हॅपी आणि स्टे कंटिन्यू. थँक्यू.